अभिजित दिपके यांनी आपल्या मूळ गावी हिंगोलीतील संतूक पिंपरी इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शाळेतील विविध सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांना त्या सुविधा योग्य प्रकारे मिळत आहेत का याची माहिती घेतली आणि यावेळी शाळेतील बाथरूमची आजच साफसफाई करण्यात आल्याचं निदर्शनास आलं। तसंच विठ्ठलाच्या बॅनरनं खिडकी झाकण्यात आल्याचं आणि मुख्यमंत्र्यांचं बॅनर उलटं लावल्याचंही आढळलंय। या परिस्थितीवरून शाळेतील सुविधांची अवस्था स्पष्ट होत असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। काय आनंद वाटतो तुम्हाला? इथं सर्वजण अभिजितला पाहण्यासाठी व्याकुळ आहेत। चांगलं वाटतं। तुम्ही या शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं, कारण शिक्षण करून तुम्ही मोठा झालात, अधिकारी झालात, तुम्हाला देखील काय आनंद वाटतो या ठिकाणी आल्यानंतर? काय भावना वाटतात तुमच्या? मला खूप चांगलं वाटतं की मी असताना एकच शाळा होती आणि आता शाळा खूप मोठी झालेली, बरं वाटतं। जुन्या आठवणी काय सांगा शाळा काका, या शाळेमध्ये तुम्ही शिकत होतात, कारण फार मोठं स्वप्न उराशी बाळगून आपण शिकत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं, अधिकारी झालात, एखादी जुनी आठवण काय सांगाल तुम्ही की अतिशय बिकट परिस्थिती होती त्या क्षणी? नाही, ही जी जागा आहे आमच्या इथले जे कोण मारवाडी समाजाचे नेमीचंद ना, नेमीचंद यांच्या मुलांनी दान दिलेली शाळा आहे। त्यांचं राहतं घर होतं। आम्ही जेव्हा शाळा शिकायला होतो तिथं खूप मोठा वाडा होता, हे त्यांचं घर होतं। ते जैन समाजाचे असल्यामुळे त्यांची भक्ती फार होती, दानवृत्ती फार होती त्यांना सुरुवातीपासूनच। तर हे त्यांनी सामाजिक कार्यासाठी आमच्या गावाला शाळेसाठी जागा दान दिलेली आहे एवढी। आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावामध्ये आलात, पहिलं तर तुम्हाला आनंद काय वाटतं ते सांगा, काय आनंद वाटतो तुम्हाला? नाही, मला खूप आनंद वाटते की तो शाळेची पाहणी करतोय आणि शाळा सुधारावा असं सगळ्यांनाच वाटतं, त्याच्यामुळे मला खूप आनंद होते। आणि तुम्ही अभिजितला अनेकदा विरोध केला होता, जाऊ नको असं देखील म्हणाला होता, अनेकदा तुम्ही बोललात की नको हे करू, राजकारणात पडू नको, मात्र अभिजित आता हे चांगलं काम करतोय, असं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? नाही, आता आनंद वाटतोय ना। तेव्हा भीती वाटत होती, बाबा हे राजकारण म्हटलं की आपल्या घरात कोणी नाही ना राजकारणी, त्याच्यामुळे याला अजून काही माहिती नव्हतं आणि मागे असं कोणी नाही, त्याच्यामुळे मला फार भीती वाटायची काय होईल काही नाही। त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन यायचं की या लेकरा मागे पाठीमागे सपोर्ट कोणीच नाहीये, हा एवढं मोठं आंदोलन उभा करतोय, याचं पुढे चांगलं होईल का नाही होईल, मनात एक एक शंका यायची माझ्या। मग मनात ती भीती कशी गेली? अभिजित तुम्हाला कसं सांगलं, तुम्हाला समजून कसं सांगलं, जे की एका शब्दावर तुम्ही आई म्हणून मान्य झाला, कारण आपला मुलगा बाहेर निघतोय, फार मोठं अडचणी आहेत, आणि तुम्ही मान्य कसं केलं? नाही, त्याला म्हटलं ना, बाळा ये घरी, म्हटलं सरकार काय ऐकत नाही तुमच्या मागण्या, तुम्ही निघून या म्हटलं। तर नाही म्हणे, हे जंतर मंतर माझं घरच राहणार आहे, जोपर्यंत राजीनामा भेटणार नाही म्हणे तोपर्यंत आम्ही काय घरी येणार नाही। म्हटलं हे ऐकणार नाही सरकार, नाही म्हणे ऐकावंच लागेल, शेवटी मुलांचं ऐकावंच लागतं ना म्हणे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, संतूक पिंपरी, हिंगोली। देशभरातील शाळांची परिस्थितीवरती जर या तरुणांच्या संघटनेनं काही काम सुरू केलं असेल तर ते अत्यंत योग्य आहे, कारण ज्यांच्या हातामध्ये शिक्षण व्यवस्था आहे देशाची, जे सरकार आहे, त्या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतायत, त्यांना इकडल्या शाळांशी काहीही घेणं देणं नाही। या सगळ्यांची मुलं युरोप अमेरिकेत शिकतायत, सिंगापूरला शिकतायत, हे लक्षात घ्या।